हॅलो गाईज, आपल्या इंजिनियर ट्रेडर्स चॅनलवर आपले स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता फ्रायडेला निफ्टीने 21,700चा सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक दिला आहे आणि 22,179चा हाय मारला आहे. तर तुम्ही पाहू शकता बँक निफ्टीला, परत बँक निफ्टी पण पाहू शकता आयत्या लेवलवरून सपोर्ट घेतला आणि बाउन्स बॅक दिला आहे. तर आपल्याला आता मंडेसाठी ॲनालिसिस करायचे आहे. तर आपण फर्स्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून घेऊया. आता मी हे सगळं क्लीन करतो. आता फ्रेश सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहेत आपल्याला. तर आपण 4 आवरच्या टाईम फ्रेमवर आहोत. मी तर रेक्टँगल घेतला. आता मार्केटने याच्या खाली जाऊन दिलं नाही तर हा एक आपला सपोर्टचं काम करणार आणि मार्केटने ह्याच्यावरती येऊ दिला नाही तर हा आपला एक रेजिस्टन्सचं काम करणार. तर आपण ते ड्रॉ करून घेऊया. तर आपण इथे ॲडजस्ट करून घेऊया लेवल. तसंच निफ्टीमध्ये पण ड्रॉ करून घेऊया. बॅक टेस्ट करू शकता. इथेच मार्केटने सपोर्ट घेतलेला, इथून मार्केट वरती आलेला, परत इथेच सपोर्ट घेतला फ्रायडेला आणि इथूनच वरती बाउन्स बॅक दिला. तर ह्याला आपण रिमूव्ह करून घेऊया आणि फ्रेश सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करूया. तर तुम्ही बघू शकता सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायला 4 आवरच्या टाईम फ्रेमवर घ्यायचा, रेक्टँगलने ड्रॉ करायचा. पाहू शकता, याला ॲडजस्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे सपोर्ट घेतला, मार्केट वरती आला आणि इथे स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करतो येतं 22,150चा. तर हा जेव्हा मंडेला ह्यांनी ब्रेकआउट दिला तर आपलं पहिला टार्गेट बघायला भेटेल 22,300चा. तर फर्स्ट लेवलला वरती रेजिस्टन्स आहे 22,300चा, तो पण ड्रॉ करून घेऊया. आपण 4 आवरच्या टाईम फ्रेमला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करतो कारण की आपल्याला ऑपरेटरचा गेम समजायचा आहे. ऑपरेटर कुठे बाय करतात, कुठे सेल करतात ते बघायचं आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला पोझिशन क्रिएट करायची आहे. तर मी याला आता वन आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो. तर तुम्ही बघू शकता 21,700ला घेतला सपोर्ट आणि मार्केट 22,150चा हाय मारला फ्रायडेला. आता मंडेसाठी आपण ॲनालिसिस करतो. तर इथे आपण ॲडजस्ट करून घेऊया लेवल्स. इथे बघू शकता इथून सपोर्ट आला, इथून रेजिस्टन्स होता, हा स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करतो 22,300चा. इथून मार्केट रिव्हर्स आला, गॅप डाऊन झाला फ्रायडेला आणि इथून बाईंग आली याच लेवलवरून आणि इथून मार्केट 22,150चा आपल्याला हाय बघायला भेटला. तर आपल्याला फ्रेश आता आपण ॲडजस्ट करून घेतले इथे लेवल्स. तर आता आपण 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर गेलो तर आपण तुम्ही बघू शकता ते स्ट्रॉंग बाईंग आली आणि मार्केट वरती गेला. परत हा एक आपला रेजिस्टन्स तयार झाला इथे 22,150. जर हा ब्रेक केला तर आपल्याला पहिला टार्गेट बघायला भेटेल 22,300चा आणि 22,300ला स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करतो आहे. तर मी 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर आलो तर आपल्याला इथे कळेल स्ट्रॉंग बाईंग आली, 22,150चं रेजिस्टन्स तयार झालं, तिथून मार्केट डाऊन आला, परत सपोर्ट घेतला, परत तिथून डाऊन आला. आता मंडेला आपल्याला काय बघायचं आहे 22,150चा वरती जर ब्रेकआउट दिला तरच आणि इथे कन्सोलिडेट केला 5 ते 15 मिनटं तर आपण इथे बाईंग ऑपॉर्च्युनिटी कॉल साईडचा विचार करू. 22,322चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. तर मी ह्या लेवलला ॲडजस्ट करून घेतो इथे. आता तुम्ही बघू शकता सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा का मी ड्रॉ केला. तर बघा आपल्याला ऑपरेटरचा गेम समजायचा आहे. तर मी 4 आवरला फर्स्ट ड्रॉ केला सपोर्ट आणि 4 आवरच्या लेवलला रेजिस्टन्स ड्रॉ केला. तर इथून बघू शकता मार्केटने ह्या लेवलच्या खाली येऊ दिलं नाही आणि मार्केटने ह्या लेवलच्या वरती जाऊ दिला नाही फ्रायडेला. तर तुम्ही वरती पण लेवलला बघू शकता. तर इकडे एक आपला एक रेजिस्टन्स तयार होतो ह्या लेवलला एक 22,371. हा झाला निफ्टी. तर आपण निफ्टीमध्ये तर आपण एक वरती एक रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो कारण की इथून पण सेलिंग आलेली. तर मी इथे एक लेवल ड्रॉ करून घेतो.
इकडे. तर मी याला 1 आवरवर शिफ्ट करतो. तर तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता ही टाईम फ्रेम. तर मी इथे ॲडजस्ट केली इथे. तर तुम्ही बघू शकता आता आपण 15 मिनिटच्या टाईम फ्रेम आलो. मार्केट 3 दिवस कंटिन्यू गॅप डाऊन उघडत होतं. तर तुम्ही बघू शकता इथे गॅप डाऊन उघडला, परत सेलिंग आला, परत इथे गॅप डाऊन उघडला, परत इथून बाईंग आली. आता हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करतो आहे आणि हा रेजिस्टन्स. तर वरती इथे 22,300चा आपला एक रेजिस्टन्स बघायला भेटतो आणि त्याच्यावरती 22,430चा. या 2 लेवलचा ब्रेकआउट दिला तर आपल्याला पहिला टार्गेट बघायला भेटेल 22,700चा. Q4 रिझल्ट पण चालू आहेत. आता HDFC बँकेचा रिझल्ट आला, ग्रॉस प्रॉफिट चांगला झालेला आहे. तर मंडेला आपल्याला काहीतरी कॉल साईडची अपॉर्च्युनिटी भेटेल. ते झालं निफ्टीचं. तर इथं 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर तुम्ही बघू शकता मार्केटला. ते बघा इथे स्ट्रॉंग सपोर्ट होता, इथून बाईंग आली, मार्केटवरती गेलं 22,150च्या लेवलला. तसंच आपण बँक निफ्टी पण बघू शकता. बँक निफ्टीला आपल्याला ॲडजस्ट करायचं. 4 आवरच्या लेवलला आपण ॲडजस्ट स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतला. तर इथे बघू शकता हा 4 आवरचा आपला फ्रायडेचा आणि हा आपला थर्सडेचा. या लेवलच्या वरती जाऊन दिलं नव्हतं, मार्केट तिथून खाली आला, इथे सपोर्ट घेतला, ह्याच्या खाली येऊन दिलं नाही आणि इथून वरती जाऊ दिलं नाही या लेवलच्या. तर आपण याला 1 आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करू. तर तुम्ही इथे बघू शकता फ्रायडेला सेलिंग आलेली होती, थर्सडेला सेलिंग आली होती आणि फ्रायडेला तुम्ही बघू शकता स्ट्रॉंग सपोर्ट एक 46,700चा स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन त्यांनी बाईंग आली आणि 47,799चा रेजिस्टन्स तयार केला आहे. तर या लेवलला आपण ॲडजस्ट करू शकतो इथे. तर आता मी 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर आलो. तर तुम्ही बघू शकता इथे स्ट्रॉंग सपोर्ट होता, इथं हा रेजिस्टन्स. हा ब्रेकआउट दिला तर आपल्याला पहिला स्विंग बघायचा. आता इथे रेजिस्टन्स कुठे तयार झाला तर मी ही एक लेवल ड्रॉ करू शकतो, कारण की इथून पण सेलिंगच आली होती. मार्केट गॅप डाऊन उघडला होता आणि इथून सेलिंग आली होती. तर मी ही एक लेवल ड्रॉ करून ठेवतो. तिला ॲडजस्ट करून घेतो. आता तुम्ही 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर बघू शकता यांनी रेजिस्टन्सचंच काम केलं या लेवलने. तर बघू शकता रेजिस्टन्स एक वेळा इथे घेतला, परत सेलिंग आली, इथे दुसऱ्यांदा आली, परत सेलिंग आली, तिसऱ्यांदा परत सेलिंग आली, शार्प सेलिंग आली. आता चौथ्यांदा जेव्हा एखादा रेजिस्टन्स 2 किंवा 3 वेळा रेजिस्ट करतो तेव्हा तो वीक होतो आणि त्यातून ब्रेकआउट यायचे चान्सेस जास्त असतात. जर ब्रेकआउट इथून आला तर आपल्याला 48,000चा फर्स्ट टार्गेट बघायला भेटेल. तर आता मी 4 आवरच्या टाईम फ्रेमवर येतो परत. आता आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे सपोर्ट. प्रिव्हियस सपोर्ट काय आपला काम करेल तर इथे तो पण ड्रॉ करून घेऊया. तर मी ह्या लेवलला काय करतो इथे ॲडजस्ट करून घेतो, कारण की इथूनच सपोर्ट घेतलेला आहे या लेवलपासून. तुम्ही बघू शकता आणि हा एक ॲज अ सपोर्टचं काम करतो आपलं ही लेवल. तर ती पण आपण ड्रॉ करून घेऊया. शिफ्ट केलं 1 आवरच्या टाईम फ्रेमला. आता तुम्ही बघू शकता इथून सपोर्ट घेतला, मार्केटमध्ये बाईंग आली. आता मंडेला जर इथे कन्सोलिडेट करून ब्रेकआउट होऊन कन्सोलिडेट केला आणि जर फर्स्ट टार्गेट असेल 48,126चा. आणि ही लेवल जर ब्रेकआउट दिली तर आपला हा एक टार्गेट आपला असू शकतो. तर आपण तो पण ड्रॉ करून घेऊया. हे आहेत आपले लेवल्स, कारण की मार्केटने याच्यावरती जाऊ दिलं नव्हतं आणि या लेवलच्या खाली येऊ दिलं नव्हतं. तर आपण ती पण लेवल ड्रॉ करून ठेवूया. आणि कधीही आपला चार्ट एकदम नीट आणि क्लीन पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर समजता येईल. तुम्ही ड्रॉ केलेला आता तुम्ही बघू शकता 1 आवरच्या टाईम फ्रेमला आलो. आता आहे ही लेवल जर ब्रेकआउट दिली तर आपलं पहिला टार्गेट असेल 48,000 आणि ही लेवल पण ब्रेकआउट दिली तर आपलं पहिला टार्गेट असेल 48,400. आणि मार्केट ह्याच लेवलवरून जर रिव्हर्स आला तर हा स्ट्रॉंग सपोर्ट घेण्याचे चान्सेस जास्त आहेत.
आता तुम्ही बघू शकता निफ्टीमध्ये पण यांनी स्ट्रॉंग सपोर्टचं काम केलेलं आहे 21,700ने आणि फर्स्ट टार्गेट दिला आपल्याला 22,167चा. तर इथे ज्यांनी कॉल पोझिशन बाय केले ना ते ऑलमोस्ट प्रॉफिटमध्येच असणार, कारण की ते सेलिंग आलीच नव्हती जास्त. तर तुम्ही अशा प्रकारे लेवल्स ड्रॉ करू शकता. आता फिन निफ्टीमध्ये पण तुम्ही बघू शकता. तर आपण 4 आवरच्या टाईम फ्रेमला आलो. आता मी ही लेवल रिमूव्ह करतो, मग तुम्हाला प्रॉपर समजेल. आता ह्या लेवलनी काय केलं, इथून स्ट्रॉंग सपोर्ट होता आणि मार्केट वरती गेलेला. आता इथून वरती गेला, पण मार्केटने काय केलं, या लेवलच्या वरती जाऊ दिलं नाही. तर तिकडे आपण एक रेजिस्टन्स ड्रॉ करू. तर हे अशा प्रकारे आपले लेवल्स ड्रॉ होतात. तर 1 आवरच्या टाईम फ्रेमला आलो, तुम्ही बघू शकता प्रॉपर लेवल्स ड्रॉ झालेले आहेत. इथून सपोर्ट घेतला, मार्केटमध्ये बाईंग आलेली. हा रेजिस्टन्सचं काम करेल. जर ह्याचा ब्रेकआउट आला, इथे कन्सोलिडेट केलं, तर आपला पहिला टार्गेट असेल 21,300चा. जर हा पण ब्रेकआउट आला कन्सोलिडेट करून, तर आपला सेकंड टार्गेट असेल 21,400चा. अशा प्रकारे आपण लेवल्स ड्रॉ करतो. याला मी 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे बाईंग आली, इथे डॉजी फॉर्म झाली. हा 9 AM लावलेला आहे मी, तो हे बघा. आता इथे तुम्ही बघू शकता 9 AM ॲज अ सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतो. इथे सपोर्ट घेतला मार्केटवरती, परत इथे बेस बनवला, परत बाईंग, परत रिटेस्ट बाईंग. अशा प्रकारे आपला 9 AM पण वर्क करतो. अशा प्रकारे आपण लेवल्स ड्रॉ करतो. तर तुम्ही हे फॉलो करू शकता मंडेसाठी. थँक्यू. फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.